जसं तुम्हाला माहीत आहे की आत्ता आम्ही सातारला जाऊन आलो, तर हा आहे आमचा जरंडेश्वर व्लॉग. सकाळी पहाटे उठून आम्ही सगळे फॅमिली मेंबर्स जरंडेश्वरच्या ट्रेकला निघालो. पायऱ्या बघून आम्हाला पहिले खूप भीती वाटली, पण श्रीरामाचं नाव घेऊन आम्ही पुढे गेलो. जर तुम्हाला इथे नक्की यायचं असेल तर तुम्हाला संत्र्याची गोळी, 1 डझन केळी आणि काहीतरी एनर्जीसाठी आणावं लागेल. आम्ही फक्त आणि फक्त पाण्याची बॉटल नेली होती. जय श्रीराम. तर असं करता करता आम्ही 500 ते 600 पायऱ्या आरामात चढलो. पण पुढे बघतो तर काय, मोठी दगडाची पायवाट होती आणि ते चढणं म्हणजे खूपच अवघड होतं. चलो गाइस, अभी इधर दगड़ा का रास्ता चालू हो गया है. देखो बहुत बड़ा है. तो हम इधर जय श्रीराम. तर असंच हळूच चढता चढता आम्ही वर पोहोचलो आणि मंदिराला बघून आमचं मन तृप्त झालं. तर पुढे एक छोटासा मी माझ्या बाबांचा व्हिडिओ ॲज अ ग्लिम्स देत आहे. आता झालाय चालू दगडाचा रस्ता. तर तुला कसं वाटतं आता? दगडाचा रस्ता अतिशय अवघड रस्ता आहे, परंतु अवघड रस्त्यावरून चढण्याची मजाच काही और आहे. हम्म. तर असाच प्रवास आमचा पुढे चालूच राहणार आणि काही वेळानंतर मग शेवटी जरंडेश्वराचं दर्शन होईल. चला जाऊया. खाली उतरल्यावर आम्ही मस्त थंडगार उसाचा रस पिला. थँक्यू फॉर वॉचिंग.